चला सामना 3 षटकाचा राहील. दोन्ही संघाच्या कडे नोंद घ्यायचे पंच जात आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी रोहन आणि सलामी जोडी गेले कल्पेश जाधव आणि परेश जाधव. सामना 3 षटकाचा राहील. चला यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. यानंतर होणार सामना जुदानी गिरीज वर्सेस कालबादेवी मालाड. चला दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर तुमचा नाणेफेक करण्यात येईल. कालबादेवी मालाड वर्सेस जुदानी गिरीज. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज रोहन, स्ट्राईकला आहेत ते कल्पेश जाधव. अति चांगला फटका लेग साईडला तेवढा चेंडू निश्चित एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न होतो का बघूया आणि एकच धावावर समाधान. शॉर्ट मिडवरला चेंडू खेळला गेला. एक धावाने संघाचं खातं ओपन करतात कल्पेश जाधव. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि परेशांनी उंचावून चढवला चेंडू. बघूया आणि नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा पर्ण आणि पंच बघू काय दर्शवितात. 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या पोचली गेली ती 3. चांगला प्रहार होता पण चेंडूने उंची जास्त घेतली गेली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. पुन्हा एक धाव चेंडू जात आहे शॉर्ट लेगला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे का बघूया आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 4. आणि खराब चेंडूचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. पुन्हा चांगला प्रहार. उंचावून चढवला चेंडू. हा येतोय लॉंग ऑफला षटकार. नक्कीच षटकार. रोहन यांच्या बॅटमधून गोलंदाजीवरती कल्पेश यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू. नक्कीच इथे झेल होऊ शकतो. आणि अविनाश आहेत आणि अविनाश कुठल्या प्रकारची चुकी करत आणि पहिला आधार बसला तो कल्पेशच्या स्वरूपात ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाला.
चला थँक्यू डीजे. नक्कीच कल्पेश बाद झाले. धावसंख्या पोहोचली गेली ती 11 चेंडू झाल्यात ते पहिल्या षटकातील. 5 शेवटचा चेंडू. चांगली फलंदाजी करत होते कल्पेश आणि नवीन फलंदाज गेले विनायक रोज. पुन्हा जोरदार माझ्या प्रयत्नामध्ये जोरदार अशी अपील पूर्णपणे फेटाळले पंचांनी आणि षटक संपलेला आहे. 1 षटकांतर धावसंख्या पोहोचले ईगल एक्सपोर्ट नायगाव संघाची 1 गडी बाद 11. आणि गोलंदाजीला ते सिद्धार्थ बसवत. गोलंदाजीला वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरा आणि हार्ड हिटर फलंदाज गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 11 चेंडू 33-36 धावा पटकावल्या होता तो म्हणजे परेश जाधव. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. हा येतोय षटकार. चला पंच दुसरे चेंडू द्यायचे. तर चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. तर झुंजार स्पोर्टचे जे असतील त्यांनी प्लीज चेंडू द्यायचे. जे उभे राहायचे तिकडे झुंजार स्पोर्टचे जेवढे खेळाडू असेल प्लीज बाउंड्री लाईन उभे राहायचं आहे. कारण 70-70चा चेंडू आहे. लगा तो षटकार आहेच. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलाय. स्वतः गोलंदाज धावत आहेत आणि निश्चित एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का बघूया. आणि बघा साजे 2 धावा पूर्ण झाल्या असत्या इकडे पण एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली ती 18. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा झेलच्या खाली जायचा क्षेत्ररक्षक आणि एक धाव निश्चित पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न होत आहे. बघा तिसरी धाव सुद्धा होते का. आणि 2च धावावर समाधान. धावसंख्या 2ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 20. चांगला फलंदाजी करत आहेत 2 खेळाडू विनायक आणि परेश. पुन्हा एकदा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट. चेंडू डोक्याच्या वरून गेलेला आहे आणि नक्कीच वाईट चेंडू. आणि धावसंख्या पोचली गेली ती 21. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. अतिशय स्लोवर चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. सिद्धार्थ अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत साईनाथ संघाचे. पुन्हा चांगला चेंडू लेग साईड थोडा चेंडू होता. नक्कीच एक धाव पुन्हा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. धावसंख्या पोचली गेली ती 23. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. नक्कीच आमच्यामध्ये आमच्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवक कृष्णा जाधव सर इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. प्लीज जाधव सरांनी मंचावर बसून घ्यायचं आहे. आमचे काका आहेत. बसून घ्यायचं आहे.
नक्कीच फुल टच चेंडू, नक्कीच मोठा प्रहार करायचा होता फलंदाजाला. निश्चित एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेकी सुद्धा झाली आहे, पण 2 धावा काही रोखू शकत नाही आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 2 षटकानंतर. ईगल या संघाची 1 गडी बाद 25. थँक्यू डीजे. चला मालाड संघाचा कर्णधार यायचा आहे, कालबादेवी मालाड आपला संघाचा कर्णधार यायचा आहे. तसेच जीवदानी गिरीज या दोन्ही संघाच्या कर्णधारी प्लीज नाणेफेकसाठी यायचे आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. जीवदानी गिरीज आणि कालबादेवी मालाड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना कालबादेवी मालाड वर्सेस जीवदानी गिरीज. ह्या ओव्हरनंतर नाणेफेक होईल, पण दोन्ही संघांनी यायचं आहे. नक्कीच स्लोवर चेंडू होता आणि पुन्हा एकदा उंचावून दडवला चेंडू आणि इथे झेल सुटलेला आहे बघा. नक्कीच धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 26. नक्कीच झेल बघतात क्षेत्ररक्षक, नक्की 2 धावा इथे पूर्ण झाल्या असत्या. स्लोवरचा पुन्हा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये स्लोवर चेंडू, एक धाव निश्चित पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 27. तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे व 3 चेंडूमध्ये किती धावा करतात. धावसंख्या पोहोचली गेली ती 27. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये आणि गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी अविनाश यांची. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केला, तो म्हणजे परेश सारख्या फलंदाजाला बाद केला. धावसंख्या पोहोचली गेली 27. शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूमध्ये किती धावा येतात बघूया. आणि नवीन फलंदाज हेमंत जाधव, परेश जाधव हे बाद झालेले आहेत, पॅव्हलिन बॉक्समध्ये येतात. नक्कीच हेमंत जाधव हा रिटर्न फलंदाज आहेत. अख्खी जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये पंचांकडे दाद मागतात आणि नक्कीच क्रिओ घेतलेला आहे फलंदाजांनी. नक्की थर्ड पंच डिसिजन देत आहेत. बॉल फेर डिलीवरी है ना. आणि फेर डिलिव्हरी. चेंडू स्टंपवरून जात आहे. आणि गडी बाद बघा. षटक काय हाताळलं, फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाज अविनाश यांची आणि धावसंख्या झाल्या 28. 3 षटकामध्ये
थँक्यू डीजे. आणि धावसंख्या पोहोचले गेले 28. फक्त 3 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये अविनाश यांनी आणि 29 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे साईनाथ नवीनपाडा या संघाला. चला कालबादेवी मालाड संघाचा कर्णधार यायचा आहे, प्लीज घाई करा. कालबादेवी मालाड, जीवदानी गिरीज. चला दोन्ही संघाच्या कर्णधार यायचे नाणेफेक करण्यासाठी. चला कालबादेवी मालाड संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. जीवदानी गिरीज संघाचा कर्णधार यायचा आहे. तर नक्कीच कालबादेवीच्या मालाड लांबून प्रवास करून आलेला आहे, वेळेवरती संघ पोहोचलेला आहे. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे जीवदानी गिरीज संघ. चला सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा आणि गोलंदाजीला येतं हेमंत जाधव. अरे शेवट खूपच चांगला हाताळला गेला. अविनाश यांनी फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि मोठा प्रहार षटकार. थँक्यू डीजे. आणि 1 चौकार. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता. चांगला एकच धावावर समाधान. अप्रतिम फलंदाजी करत आहेत फलंदाज अविनाश. 3 चेंडूमध्ये 11 धावा. पुन्हा चांगला चेंडू खोलवरचा चेंडू. पुन्हा चांगला प्रहार केलेला आहे. नक्कीच विनायक यांचं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या पण क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 12. पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा थांबलाय निर्धाव चेंडू. धावसंख्या पोचली गेली ती 1 षटकानंतर. रिव्ह्यू चेक करतात. आणि गडी बाद.
थँक्यू डीजे. चला गडी बाद झालेला आहे. सर नवीन जे जाणारी असते नवीन फलंदाज त्यांनी घाई करायचे. चेंडू झालेत, षटक संपले नाही का? चला षटक संपले. नाणेफेक करून घ्यायचे. संजय सुतार यांनी कालबादेवी मालाड आणि जीवदानी गिरीज. चला दोन्ही संघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जीवदानी गिरीज संघाचा कर्णधार आणि कालबादेवी मालाड. आणि यांची आज नाणेफेकाची संजय सुतार बड्डे बॉय आहेत आजच्या दिवसातले. त्यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. नक्कीच आमचे विजय गिराणे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. अख्खीचे शॉर्ट पिच चेंडू आणि षटकार. थँक्यू डीजे. आणि फलंदाजीला सर्वांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरायचं लक्षात ठेवा. आयोजकाचा निर्णय आहे. जो संघ फलंदाजी करण्यासाठी येईल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समधून उतरायचं आहे. आणि जीवदानी गिरीज नाणेफेक जिंकलेली आहे. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 11 चेंडू 11 धावा. 11 चेंडू 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर चेंडू, फलंदाजाला चेंडू समजला नाही. आणि निर्धाव चेंडू बघा. 10 चेंडू 11 धावा आहेत. तर शेवटचं षटक खूपच जे हाताळलं गेलं अविनाश 3 धावा तेच निर्धायक ठरलेले आता. पुन्हा एकदा उंचान तडवला चेंडू, पुन्हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या पोचली गेली 24. 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 5 धावा. बघा अप्रतिम फलंदाजी केलेली आहे अविनाश यांनी. गोलंदाजी तितकीच चांगली, फलंदाजी तितकीच चांगली. चला दुसरा चेंडू द्यायचा पंच असतील तर. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आणि नक्कीच रिव्हर्स अटेंड केलेला आहे. आणि एकच धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 25. 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा सामन्यात जिंकण्यासाठी. बघा शेवटच्या षटकापर्यंत सामना जातो का. नक्कीच पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 26. बघा आणि शेवटच्या सामन्यात जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. म्हणजे जी धावसंख्या बघितली होती दोन्ही संघाची सारखीच होती 2 षटकामध्ये. पण शेवटच्या षटकामध्ये जे अविनाशने षटक हाताळलं तसं षटक हाताळायचं आहे ते म्हणजे परेश जाधव यांना. कारण 3 धावांची गरज आहे. आणि जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच परेश यांना जशी षटक अविनाशने हाताळलं होतं त्याचप्रमाणे ते षटक हाताळावं लागणार आहे. तर शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते परेश जाधव. बघा सामना जिंकायचा असेल तर परेश जाधव यांना अप्रतिम गोलंदाज हाताळायची आहे. कारण या 6 चेंडू 2 धावा सुद्धा या मैदानात झालेल्या नाही आहेत. नक्कीच चांगला चेंडू होता खोलवरचा आणि एकच धाव. आता सामन्यासाठी 5 चेंडू 2 धावा. पाच चेंडू 2 धावांची गरज आहे सामन्यात जिंकण्यासाठी. ते म्हणजे साईनाथ
नवीन पाडा या संघाला. नक्कीच खूपच चांगला चेंडू बघा, 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडून 2 धावा कंपल्सरी चेस आहे. आणि जर क्षेत्ररक्षण गोलंदाजी चांगली झाली ना तर नक्कीच सामना कोणा साईडला झुकू शकतो. नक्कीच चांगलं प्लेसमेंट आणि चेंडू नक्कीच एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. आणि साहजिकरित्या सामना विजयी झालेला आहे तो म्हणजे साईनाथ संघ. शेवटच्या षटकामध्ये धावा खूप कमी आल्या आणि त्याचाच फायदा साईनाथ संघाला पडला, कारण दोन्ही संघ धावा सारख्याच होत्या 2 षटकामध्ये. आणि विजय झाले ती साईनाथ संघ. विजय संघाचा अभिनंदन, हारल्या संघाचं कौतुक.